मी 16/1/2025ला पणन संचालक राजीव रसाळ साहेब यांच्याकडे एक अर्ज केला होता मार्केट यार्डच्या संदर्भात. तक्रार केली होती, गाळे कोणाला दिलेत, गाळे कोणाच्या नावावर आहेत, गाळ्याचं वाटप कसं झालेलं आहे आणि 20-25 वर्षापासून हा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला असून त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी मी पणन संचालक साहेब, पणन मंत्री यांनी आदेश केलेला असतानासुद्धा अद्यापपर्यंत काही कारवाई केलेली नाही. आणि सगळे सचिव मार्केटचे निंबाळकर साहेब आणि दराडे साहेब हे सगळे मिलीभगत असून जगताप साहेब जिल्हा निबंधक हे नुसते कागदोपत्री घोडे नाचवतात, पण पुढची कारवाई काही केलेली नाही. मागणी काय नेमकं काय झालाय, भ्रष्टाचार किती झालाय, कशात झालाय, गाळे किती कोणत्या साली वाटले, निलाव कधी झाला, गाळे कोणाच्या नावावर आहेत, गाळे कोण चालवतात, हो त्याच्या संदर्भात तक्रार केली होती. पण 3 महिने झाले तरी अद्यापपर्यंत आम्ही उपोषण पण केलं. 24/3ला आम्ही उपोषणला बसलो होतो, पण आमच्याकडे पोलीस डिपार्टमेंट आलं, चला म्हणे तुमचं काय म्हणणं आहे ऐकून घेऊ. पणन संचालक साहेबांच्या कॅबिनला गेलो, त्यांनी लगेच आदेश केला की यांची चौकशीचं काहीतरी बघा. पण आम्हाला थातुरमात पत्र दिलं आणि आमचं उपोषण स्थगित केलं. त्याच्यामुळं आम्ही साम टी व्ही संदर्भात त्यांच्याशी भेटलो, त्यांच्याशी आमची मुलाखत घ्या म्हणलं साहेब. आणि पणन संचालक साहेब जे सुद्धा दराडे साहेबसुद्धा, सहसंचालक राजेंद्र निंबाळकर साहेबसुद्धा हे सुद्धा संचालक असून यांनी कुठलीही कारवाई केली नाही जगताप साहेबावर. सचिव आणि माहितीच्या अधिकारात काय माहिती समोर आली? माहितीच्या अधिकारात आम्हाला जी काही माहिती मागितलेली ती सगळी खोटी दिलेली आहे. आणि दिली पण हे काय आता दिलं ना तुम्हाला, निवेदन दिलं ना साहेब, याच्यात निवेदन दिलेले आहे ना. ह्या निवेदनाप्रमाणे आमच्या अर्जानुसार यांनी माहिती दिलीच नाही, चुकीचीच माहिती दिली. जो माझा अर्ज होता 16/1ला, त्याच्यानंतर पणन संचालक साहेब यांच्याकडे आम्ही गुलटिकडीच्या संदर्भात मागणी केली होती. गाळे कधी लिलाव झालेला आहे, लिलाव झाल्यानंतर ते गाळे कोणाच्या संदर्भात कोणाला दिलेले आहेत आणि ते गाळे अद्यापर्यंत कोण चालवतो, कोण घेतो हेच माहिती नाही. आणि सगळं या संदर्भात काही पुरावे नाही का पणनकडे? पुरावे त्यांनी सांगितलेले, आम्ही चौकशी लावलेली आहे, चौकशी काही केलेली नाही त्यांनी. मला नुसतं पत्रव्यवहार केलेला आहे. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी ही विनंती करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.